श्री स्वामी समर्थ प्रियाच लाईफ यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष गुरुवार व्रताचं आपण उद्यापन आहे ते कधी आणि कशा पद्धतीने आहे ते करायचं आहे। आत्ता येणारा चौथा गुरुवार आहे, त्या गुरुवारी अमावस्या येत आहे की नाही, त्याचबरोबर आपण उद्यापन हे कशा पद्धतीने करायचं आहे। तुमचा एखादा जर गुरुवार जर चुकला असेल, त्या जर गुरुवारी तुम्ही पूजा मांडू शकला नसेल तर आपण नक्की काय करावे, चौथा गुरुवार असेल आणि मासिक धर्म आला असेल तर आपण नक्की काय करावे। त्याचबरोबर आपण उद्यापन केल्यानंतर जे संपूर्ण जे साहित्य आहे तर त्याचं काय करायचं आहे, ही जी संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये आहे ते संपूर्णरित्या आहे ते पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा। मार्गशीर्षमधील चौथा गुरुवार हा 18 डिसेंबर 2025 या दिवशी हा गुरुवार हा आलेला आहे। पण या गुरुवारी अमावस्या आहे की नाही, तर या शेवटच्या गुरुवारी अमावस्याही नाही, त्यामुळे आपण या दिवशी आहे ते उद्यापन आहे ते करू शकता। हे सर्वात आपण प्रथम आहे ते क्लिअर करूया। आता अमावस्या ही कधी लागणार आहे, तर अमावस्या ही शुक्रवारी पहाटे 5 वाजता आहे ती अमावस्या लागणार आहे आणि शनिवारी सकाळी 7:13 अमावस्या संपणार आहे। त्यामुळे आपण या शेवटच्या गुरुवारी आहे ते आपल्या या महालक्ष्मी व्रताचं उद्यापन आहे ते करू शकतो। आता आपण पाहूया की आपल्याला उद्यापन आहे ते कशा पद्धतीने आहे ते करायचं आहे आणि एखादा जर गुरुवार जर आपला जर चुकला असेल तर या संदर्भात आपण काय करावं याची माहिती आहे ती आपण नंतर पाहूया। अगोदर आपण उद्यापन कशा पद्धतीने करायचं आहे तर त्यात आपण पाहूया। चौथ्या गुरुवारी आपलं उद्यापन आहे, तर आपण नेहमी ज्या पद्धतीने प्रत्येक गुरुवारी पूजा मांडणी आहे ती करत आलेलो आहे तशाच पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करायची आहे। आपला उपवास आहे तोही आपल्याला आहे तो करायचा आहे आणि या व्रताचं उद्यापन आहे ते प्रदोष काळामध्ये आहे ते केलं जातं। म्हणजेच की संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते त्या काळामध्येच आपल्याला या व्रताचं उद्यापन आहे ते करायचं असतं। आता उद्यापन करण्यासाठी कोणी कुमारिकांना जेवायला घालतं, कोणी स्त्रियांना आहे ते बोलवतं, तर त्यांना जेवण आहे ते घालतात किंवा काही पदार्थ आहे ते देतात। आता आपण आपल्या इच्छेनुसार आहे ते करायचं आहे। शक्यतो करून कुमारिकांनाच आहे ते आपण बोलवावं। महिला किंवा कुमारिका तुम्ही 3, 5, 7, 9, 11 अशा प्रकारे आहे ते तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आहे ते त्यांना आहे ते आपल्या घरी आहे ते बोलवायचं आहे आणि बोलवत असताना आपण त्यांना संध्याकाळच्या वेळेस आहे तेच आपल्याला बोलवायचं आहे। त्या घरी आल्यानंतर सर्वप्रथम आपण काय करतो की त्यांना खायला देतो, तर हे आपल्याला करायचं नाही। सर्वप्रथम देवी ज्यावेळेस आपल्या घरामध्ये येते, म्हणजेच की त्या देवी स्वरूप आहे ते आपल्या घरामध्ये आलेले असतात, म्हणून आपण सर्वप्रथम आहे ते त्यांना बसण्यासाठी आसन आहे ते आपल्याला द्यायचं आहे। आसन दिल्यानंतर आपण सर्वप्रथम त्यांचे पाय आहेत ते धुवून घ्यायचं आहे, म्हणजे त्यांचे चरण आहे ते स्वच्छ आहे ते करून घ्यायचं आहेत आणि यानंतर त्यांच्या पायावरती आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह आहे ते काढायचं आहे। जरी तुम्ही स्वस्तिक नाही काढलं तरी ते पाय आहेत ते स्वच्छ आहे ते आपण पाण्याने धुतल्यानंतर आपला जो पदर आहे तर त्या पदरानेच आहे तो आपल्याला सर्वप्रथम आहे ते पाय आहेत ते पुसून घ्यायचे आहेत। पदरानेच पाय आहेत हे पुसायचे असतात आणि आपण साडीही घालायची असते। नंतर ते पाय पुसल्यानंतर त्या पायांना आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे, थोड्याशा अक्षता आहे ते अर्पण करायचे आहेत, एक फूल आहे ते त्यांच्या चरणावरती आपण अर्पण करायचं आहे। आपण देवीचीच पूजा करत आहोत अशा पद्धतीने आपल्याला आहे ते करायचं आहे। यानंतर छोट्याशा अशा लहान अशा चुनरी असतात तर त्या आपण आणल्या तरी चालतात, तर त्या आणायच्या आहेत आणि त्या आपल्याला त्या मुलींच्या डोक्यावरती आहेत त्या आपल्याला ठेवायच्या आहेत। यानंतर मुलींना आपल्याला हळदी कुंकू आहे ते त्यांच्या कपाळाला आहे ते लावायचं आहे, त्यांचं औक्षण आहे हे आपल्याला करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण जेवढ्या मुली बोलवल्या आहेत तर त्यांचं सर्व औक्षण आणि पूजन आहे ते आपल्याला करून घ्यायचं आहे। यानंतर आपण त्या मुलींसाठी जे काही जेवण बनवलं असेल किंवा तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ आहे तो त्यांच्यासाठी खाण्यासाठी बनवला असेल तर तो त्यांना आहे तो खायला आहे तो द्यायचा आहे। त्यांचं खाऊन झाल्यानंतर आपण त्यांना नंतर भेटवस्तू आपण जी काही आणली असेल, आता आपण भेटवस्तू आहे ते काही आणू शकतो की मुलींना शाळेच्या लागणारे वस्तू असतात, रुमाल असतात किंवा मेकअप च्या असणाऱ्या वस्तू असतात, मेहंदीचे कोन असतात, क्लिप असतात, म्हणजे तुम्हाला जे काय आवडेल त्यांना देण्यासाठी तर अशा प्रकारच्या ज्या उपयुक्त असणाऱ्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला त्यांना द्यायच्या आहेत। त्याचबरोबर एक फळ आहे तेही द्यायचं आहे। तुम्ही केळी, सफरचंद, पेरू कोणत्याही प्रकारचे एक फळ आहे ते प्रत्येकी एक एक आहे ते देऊ शकता। त्याचबरोबर या महालक्ष्मी व्रताचं जे पुस्तक आहे
तर त्याची एक छोटीशी प्रत असते, तर तेही त्यासोबत आहे ते त्या मुलींना आहे ते द्यायचं आहे. हे जे पुस्तक आहे ते देण्यापाठीमागचं कारण आहे की या व्रताचा असाच आहे तो जास्तीत जास्त प्रसार आहे तो व्हावा आणि भरपूर जणांनी अशाच प्रकारे महालक्ष्मीचं व्रत आहे ते करावं आणि त्यांनाही अशाच प्रकारे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे तो मिळावा आणि त्यांच्याही जीवनामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी आहेत ह्या दूर व्हाव्यात म्हणून अशा प्रकारची प्रत ही द्यायची असते. महालक्ष्मी व्रताच्या पुस्तिकामध्येही आपल्याला अशाच प्रकारे प्रत ही द्यावी अशा पद्धतीने आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण त्या मुलींना हे ते द्यायचं आहे आणि अशा साध्या सिंपल पद्धतीने आपल्याला उद्यापन हे करायचं आहे. आता मासिक धर्म जर आला असेल, शेवटचा गुरुवार आहे आणि मासिक धर्म आला असेल तर आपण काय करायचं आहे की त्या गुरुवारी आपला उपवास तर होणार आहे. पूजा आहे ती तुम्ही दुसऱ्या कोणाकडून आहे ती मांडून आहे ती घ्या. दुसऱ्या कोणाकडून मांडून जरी घेतली तरीही चालू शकते, तसं काही नाही. आणि ज्यावेळेस पौष महिन्यामधील जो पुढचा गुरुवार येणार आहे तर त्या पुढच्या गुरुवारी आहे तो तुम्हाला त्या दिवशी फक्त उद्यापन आहे ते करायचं आहे. आपल्याला पूजा मांडणी करण्याची काही गरज नाही, कारण शेवटचा जो मार्गशीर्षमधील गुरुवार आहे त्याची पूजा मांडणी आहे ती तुम्ही दुसऱ्यांच्याकडून आहे ती करून घेतलेली होती. उपवास तुम्ही स्वतः केलेला होता आणि कहाणी वाचन आहे तेही तुम्ही दुसऱ्यांकडून आहे ते म्हणजे घरातील कोणाकडून आहे ते करून घेतलेलं होतं. त्यामुळे ते आपलं उपवास आहे तो तो जो गुरुवार आहे तो आपला झालेला होता, पण उद्यापन हे आपल्याला राहिलेलं होतं. म्हणून आपण पौष महिन्यामध्ये फक्त उद्यापन आहे ते अशा पद्धतीने आहे ते आपल्याला करायचं आहे. अशा पद्धतीने आपण केलं तरीही चालतं, कारण हे जे व्रत आहे ते मार्गशीर्ष महिन्यामध्येच आहे ते केलं जातं. त्यामुळे आपण अशा पद्धतीने आहे ते करावं. आता एखाद्या महिलेला जर पहिल्या गुरुवारी किंवा दुसऱ्या तिसऱ्या गुरुवारी जर मासिक धर्म आलेला असेल तर त्यांनी काय करायचं, तर त्यांनीही चौथ्याच गुरुवारी उद्यापन आहे ते करायचं आहे. तुम्ही पौष महिन्यामधील जो पहिला गुरुवार येणार आहे त्या गुरुवारी उद्यापन करण्याची काही गरज नाही. तुम्ही चौथ्याच गुरुवारी उद्यापन आहे ते करायचं आहे, कारण मार्गशीर्ष महिन्यामध्येच हे जे संपूर्ण महिन्यात जे गुरुवार येतात त्याच गुरुवारमध्ये हे व्रत आहे ते केलं जातं. त्यामुळे आपण शेवटच्याच गुरुवारी उद्यापन आहे ते करायचं आहे. आता उद्यापन हे गुरुवारी झालं तर पूजा ही आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी आहे ते आपल्याला पूजा ही उचलायची आहे. पूजा उचलत असताना आपण सर्वप्रथम आहे ते देवीला हळदी कुंकू आहे ते लावायचं आहे. यानंतर आपण गणपती बाप्पा आणि देवीची आरती आहे ते आपल्याला करून घ्यायची आहे. देवीला दूध साखरेचा नैवेद्य आहे तो आपल्याला दाखवायचा आहे आणि पुनराच्या आगमन असं म्हणायचं आहे आणि त्या संपूर्ण पूजेवरती आपल्याला अक्षता आहे ते अर्पण आहे त्या करायच्या आहेत आणि नंतरच ही पूजा आहे ते आपल्याला उचलायचे आहे. आता पूजा उचलल्यानंतर ते जे सर्व साहित्य आहे, जे पालवी आहे तर ते आपण निर्मल्यामध्ये आहे ती टाकायची आहे. जे पाणी आहे ते आपण झाडांना आहे ते घालायचं आहे. त्यामधील जे थोडेसे तांदूळ आहेत ते पक्ष्यांना खायला द्यायचे आहेत आणि जे थोडे तांदूळ आहेत ते आपण आपल्या घरामध्ये आहे ते ठेवायचे आहेत. याने माता लक्ष्मीची कृपा आहे ते आपल्यावरती राहते. त्याचबरोबर सुपारी आणि ₹1 आहे तर तेही आपण व्यवस्थितपणे आहे ते ठेवायचं आहे. देवीचे जे संपूर्ण जे सजावटीचे जे साहित्य आहे, जो मुखवट आहे, दागिने आहेत तर ते आपल्याला पुढच्या वर्षीच्या पूजेसाठी आहे ते आपल्याला तसंच आहे ते व्यवस्थितपणे आहे ते ठेवून द्यायचं आहे. तर असं साध्या सिंपल पद्धतीने आपल्याला उद्यापन आहे ते या शेवटच्याच गुरुवारी म्हणजेच 18 डिसेंबरला हेच करायचं आहे. श्री स्वामी समर्थ.